अर्थात उद्या दिशा ठरेल, उद्या त्यात तुम्ही बोलणार आहातच. पण मला बजरंग सोनवणेंकडे जायचंय. एक खासदार म्हणून, एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही हा जो निर्णय होतोय, या निर्णयाकडे तुम्ही कसे पाहताय? कारण एका क्षणी, एका काळात हा पक्ष तुम्ही एकत्रच होतात. महाराष्ट्रासाठी एवढी दुर्दैवी घटना, एवढी दुर्दैवी घटना मी एकटाच नाही तर आमच्या सर्व कुटुंब म्हणजे राष्ट्रवादी पक्ष, तो आमचा असो की तो असो, या सर्वांसाठी ही शॉकिंग आहे. महाराष्ट्राला उभ्या शॉकिंग आहे. या दुःखाच्या डोंगरातून सावरणं एवढं सोपं नाहीये. तरी पण काही गोष्टी अशा असतात की वेळेत करायच्या असतात, त्याच्या अनुषंगानं बाकीचे विषय चालू आहेत. पण ठीक आहे. आणि पवार कुटुंबावर प्रेम करणारा उभा महाराष्ट्र, त्याच्यात मी एक माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता, आता सन्माननीय आमदार साहेब आपल्यासोबत आहेत, सर्वच यांच्या डोळ्यातलं पाणी आजही कुणाच्या संपत नाहीये. हो, खरी वाईट परिस्थिती आहे. तुमच्या सर्व माध्यमांनी बोलायला बोलवलं म्हणून बोलणं आहे, नाहीतर बोलण्याची हिंमत नसणारा मी कार्यकर्ता आहे. कारण त्या अजितदादांनी काय प्रेम दिलं, तर ती वैयक्तिक ज्याला त्याला विचारलं तर ते सांगेल की ते प्रेम आम्हाला राजकीय ह्याच्यात, जर आईवडिला एवढं प्रेम राजकारणात कुणी केलं असेल तर ते अजितदादांना आमच्यावर केलं, म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर केलं. असे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत. कुठल्याही पक्षात जाऊ द्या, पण अजितदादांनी तयार केलेले आणि अजितदादाच्या कुशीत वाढलेले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत आहेत, म्हणजे इकडून तिकडे गेलेले, किंवा तुमच्या काय शिवसेनेच्या दोन्ही शिवसेनेत आहेत, राष्ट्रवादीच्या त्यांच्यासोबत असणारे सर्व राष्ट्रवादीचे तर सर्वजणच असतील, आणि माझ्यासारखे आमच्या पक्षात असणारे सुद्धा आम्ही सर्वजण असूत असं मला वाटतं. पवार साहेबाच्या एवढ्या नेतृत्वाच्या खाली आदरणीय दादांची सुरुवात झाली, आणि दादा हे पवार साहेबांना दैवतच मानत राहिले. आणि ठीक आहे, पक्षाची फूट झाली काय झाली तो एक वेगळा विषय असेल, त्याच्यावर काही नाही. पण दादा शेवटपर्यंत कुटुंब म्हणून, पक्ष म्हणून सर्वजण, आणि सर्वांची भावना, दोन्ही पक्षातल्या सर्वांचीच भावना ही असेल असं माझं अपेक्षा आहे की ते पवार साहेब, पवार कुटुंब हे आमच्यासाठी दैवत आहे. म्हणजे ते कोणीही घटक असो. खासदार साहेब, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. नेतृत्व करण्याची संधी. खासदार साहेब, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, कारण एक मोठी बातमी आपल्या हाती येते.